तर रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। महाड, रोहा, नागोठणे, पेण, खोपोलीत रात्रभर पुराचं पाणी होतं। सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नद्यांना पूर आलाय। महाड शहरातील बाजारपेठेतून सध्या या पुराची स्थिती ही पाहायला मिळते। सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नद्यांना पूर आलाय। या पुराचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी। रायगड जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी जी आहे ती धोक्याची पातळी ओलांडली आहे। सध्या आपण पाहतोय या रायगड जिल्ह्यातून वाहणाऱ्या ज्या प्रमुख नद्या आहेत, मग कुंडलिका असेल, अंबा असेल, सावित्री असेल, या नद्यांनी जी आहे ती धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जे आहे ते रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये जी आहे ती पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण पाहतोय की संपूर्ण शेती देखील जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। महाड बाजारपेठ असेल या ठिकाणी देखील पाणी पुराचे जे आहे ते आले आहे आणि त्यामुळे आपण एकंदरीत पाहतोय की रायगड जो आहे तो जलमय पूर्णपणे झालेला आहे। रात्रीपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील जे प्रमुख मार्ग आहेत ते देखील बंद झालेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय की नद्यांच्या पाणी पातळीत जी आहे ती झपाट्याने वाढ होत आहे। आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडा अशा सूचना देखील जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।